हॅलो फ्रेंड, मी सिद्धेश दळवी स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवरती डिवाइन क्लासेस. आज आपण शिकणार आहोत सेक्रेटरी 12वीच्या सेक्रेटरी प्रॅक्टिस या सब्जेक्टमधील सेकंड चॅप्टर सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. तर आपण फर्स्ट चॅप्टरच्या शेवटी बघितलं होतं कंपनी दोन प्रकारे आपला फायनान्स उभा करू शकते. एक त्याला म्हणतात ओन कॅपिटल आणि दुसऱ्या फंड म्हणतात बॉरोड कॅपिटल. तर आज आपण हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टर आपण दोन पार्टमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये पहिला पार्ट ओन कॅपिटल विषयी बघणार आहोत आणि सेकंड चॅप्टर बॉरोड कॅपिटल आपण नंतर कव्हर करणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर ओन कॅपिटलमध्ये तीन प्रकार येतात. इक्विटी शेअर येतात, प्रेफरन्स शेअर येतात आणि रिटेन अर्निंग येतं. तर सर्वात पहिला इक्विटी शेअर. इक्विटी शेअर Indian Company Acts 1956 define equity share those share which are not preference share. तर इक्विटी शेअर कोणते शेअर आहेत? इक्विटी शेअर ते शेअर आहेत जे प्रेफरन्स शेअर नाही आहेत. इक्विटी शेअर आर कॉल्ड ॲज ऑर्डिनरी शेअर. इक्विटी शेअरला ऑर्डिनरी शेअर असंही म्हणतात. तर फीचर ऑफ इक्विटी शेअर आता आपण बघणार. तर इक्विटी शेअरचे काय काय फीचर्स आहेत? सर्वात पहिले परमनंट कॅपिटल. इक्विटी शेअर होल्डर जे असतात ना त्यांना त्यांचं जे कॅपिटल जे इन्व्हेस्टमेंट आहे ते कंपनी जेव्हा वाइंडिंग अप होते म्हणजे बंद होते, वाइंडिंग अप हा शब्दाचा अर्थ बंद. जेव्हा कंपनी बंद होते तेव्हाच त्या इक्विटी शेअर जेवढं इन्व्हेस्टमेंट केलं आहे तेवढं कॅपिटल परत भेटतं. म्हणजे कंपनीचं पूर्ण लाईफ टाईमपर्यंत हे इक्विटी शेअर कंपनीबरोबर असतात म्हणून त्यांना परमनंट कॅपिटल असं म्हणतात. रिस्क कॅपिटल. आता ह्या कॅपिटलमध्ये रिस्क सर्वात जास्त आहे कारण वाइंडिंग अप झाल्यानंतर शेअर होल्डरला त्यांचं इन्व्हेस्टमेंट मिळेलच ह्याची कोणतीही गॅरंटी नसते म्हणून याला रिस्क कॅपिटल असं म्हणतात. फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. आता यांना रिटर्नमध्ये इन्व्हेस्टमेंट तर केलं आहे, इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न म्हणून डिव्हिडंड दिलं जातं. पण हे डिव्हिडंडचा जो रेट असतो तो फ्लक्च्युएट असतो म्हणजे कोणताही फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड दिला जात नाही. पण तसंच जर कंपनीला प्रॉफिट झालं तर त्यांना डिव्हिडंड भेटतं, नाही तर नाही. वोटिंग राईट्स. आता इक्विटी शेअर होल्डर जे आहे ते नॉर्मल वोटिंग राईट एन्जॉय करतात. नॉर्मल वोटिंग राईट त्यांना मिळतं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रिझॉल्युशनमध्ये ते वोट करू शकतात. बेनिफिट ऑफ बोनस. इक्विटी शेअर होल्डरला कंपनी बोनस इश्यू करू शकते. बोनस म्हणजे असे इक्विटी शेअरच बोनस म्हणजे इक्विटी शेअर्स असतात पण कंपनी फ्री ऑफ कॉस्ट आपल्या एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डरला हे शेअर वाटतात. तर असे बोनस शेअर इक्विटी शेअर होल्डरला भेटू शकतात. ट्रान्सफरबिलिटी ऑफ शेअर्स. आता ते इक्विटी शेअर्स आहे ते फ्रीली ट्रान्सफर होऊ शकतात म्हणजे कोणी त्याला विकत घेऊ शकतो, कोणी त्याला सेल करू शकतो, कोणतं रिस्ट्रिक्शन नसतं. कंट्रोलिंग पॉवर. आता जे इक्विटी शेअर आहेत त्यांच्याकडे कंट्रोलिंग पॉवर असते म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर आहेत कंपनीचे ते इक्विटी शेअर होल्डर निवडू शकतात जनरल मीटिंगमध्ये. तर हे आहेत इक्विटी शेअर्सचे फीचर्स. तर आपण आता नेक्स्ट शिकणार आहोत प्रेफरन्स शेअर. प्रेफरन्स शेअर आर दोज शेअर विच आर एन्जॉय ऑफ प्रेफरन्स ओव्हर द इक्विटी शेअर कॅपिटल. आणि नावाप्रमाणे प्रेफरन्स म्हणजे आधी त्यांना महत्त्व दिलं जातं. प्रेफरन्स शेअर कोणाच्या आधी महत्त्व दिलं जातं? इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर होल्डरच्या आधी प्रेफरन्स दिलं जातं. ते प्रेफरन्स शेअर होल्डरला कोणत्या बाबतीत महत्त्व दिलं जातं? तर फिक्स ॲन्युअल डिव्हिडंड आणि रिटर्न ऑफ कॅपिटल इन द इव्हेंट ऑफ वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. तर प्रेफरन्स शेअर होल्डरला एकतर फिक्स ॲन्युअल डिव्हिडंड भेटतं. इक्विटी शेअर होल्डरला फिक्स ॲन्युअल डिव्हिडंड नाही भेटत. तर प्रेफरन्स शेअर होल्डरला फिक्स ॲन्युअल डिव्हिडंड भेटतं आणि जे कॅपिटल रिटर्न म्हणजे जेव्हा वाइंडिंग अप होते कंपनी तेव्हा इक्विटी शेअर होल्डरच्या आधी प्रेफरन्स शेअर होल्डरला त्यांचं कॅपिटल परत भेटतं. त्याचे फीचर्स बघूया. आता पहिला फीचर प्रेफरन्स फॉर डिव्हिडंड. आपण मिनिंगमध्येच बघितलं. इक्विटी शेअर होल्डरला प्रेफरन्स दिलं, डिव्हिडंड पेमेंट करताना प्रेफरन्स दिलं जातं. एक प्रेफरन्स शेअर होल्डरला डिव्हिडंड पे करताना प्रेफरन्स दिलं जातं इक्विटी शेअर होल्डरच्या आधी. सेकंड आहे प्रेफरन्स फॉर रिपेमेंट ऑफ कॅपिटल. आता कॅपिटल आहे
ह्या पण आपण बघितलं जेव्हा रिटर्न ऑफ कॅपिटल करायचे टाईम येतो वाइंडिंग अपला, तेव्हा प्रेफरन्स शेअरला आधी प्रेफरन्स दिला जातं इक्विटी शेअरच्या आधी. रेट ऑफ डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड फिक्स असतो. फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड प्रेफरन्स शेअरला भेटतो. रिस्क फॅक्टर, आता प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे असतात ते लेस रिस्की मानले जातात, कारण इक्विटी शेअरहोल्डरच्या आधी त्यांना प्रेफरन्स दिलं जातं. रिपेमेंट ऑफ डिव्हिडंडमध्ये असेल किंवा रिपेमेंट ऑफ कॅपिटल, रिटर्न ऑफ कॅपिटलमध्ये पण त्यांना आधी प्रेफरन्स दिलं जातं. त्यामुळे त्यांना रिस्क फॅक्टर फार कमी असतो कम्पेअर टू इक्विटी शेअर. बोनस शेअर, आता प्रेफरन्स शेअरहोल्डरला कोणताही बोनस मिळत नाही. ते बोनस शेअर त्यांना कोणत्याही प्रकारचा बोनस शेअर इश्यू केला जात नाही. वोटिंग राईट्स, आता प्रेफरन्स शेअरहोल्डरला नॉर्मल वोटिंग राईट्स बेनिफिट मिळत नाही. प्रेफरन्स शेअरहोल्डर त्याच इश्यूमध्ये वोटिंग करू शकतात ज्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट डिव्हिडंड असो किंवा रिटर्न ऑफ कॅपिटल असो यासारखे इंटरेस्ट आहे त्यांना अफेक्ट करत असेल, त्याच केसमध्ये प्रेफरन्स शेअर वोटिंग राईट्स त्यांना मिळतात. आता टाईप ऑफ प्रेफरन्स शेअर म्हणजे किती प्रकारचे प्रेफरन्स शेअर्स आहेत ते आपण बोलणार. तर सर्वात पहिला आहे पार्टिसिपेटिंग अँड नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर. पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर ते कोणते प्रेफरन्स शेअर? राईट टू पार्टिसिपेटिंग इन सरप्लस प्रॉफिट ऑफ द कंपनी. आता समजा कंपनीला एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रॉफिट झालं, नॉर्मल प्रॉफिटपेक्षा भरपूर प्रॉफिट झालं, अशा वेळी हा सरप्लस प्रॉफिट आहे, त्या सरप्लस प्रॉफिटमध्ये पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअरला पण हिस्सा भेटतो. म्हणजे त्याला नॉर्मल डिव्हिडंड तर भेटतंच, प्लस त्याला प्रॉफिटमध्येही हिस्सा भेटतो. आणि जे नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर आहेत त्यांना फक्त डिव्हिडंड भेटतं, त्यांना प्रॉफिटमध्ये कोणताही हिस्सा मिळत नाही. सेकंड आहे क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर. क्युम्युलेटिव्ह म्हणजे ॲड ऑन. आता कधी काय होतं, कंपनीला लॉस होतो, अशा वेळी कंपनी डिव्हिडंड पे करत नाही आणि प्रेफरन्स शेअरला फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड असतो. आता समजा गेल्या वर्षी कंपनीला लॉस झाला तर कंपनीने गेल्या वर्षी प्रेफरन्स शेअरला पे नाही केलं, यावर्षी कंपनीला प्रॉफिट झाला, यावर्षी कंपनी प्रेफरन्स शेअरला डिव्हिडंड पे करते. अशा वेळी जर क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर असेल तर गेल्या वर्षीचा पण डिव्हिडंड भेटेल त्याला आणि ह्या वर्षीचा डिव्हिडंड दोन्ही एकसाथ भेटतील. पण जर तो नॉन क्युम्युलेटिव्ह असेल तर त्याला फक्त ज्या वर्षी प्रॉफिट होतं त्याच वर्षीचा डिव्हिडंड भेटेल. ज्या वर्षी प्रॉफिट नाही झाला, ज्या वर्षी डिव्हिडंड पे नाही केलं, तो डिव्हिडंड त्याला भेटणार नाही. क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर ॲक्युमुलेटेड अनपेड डिव्हिडंड. नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर डू नॉट ॲक्युमुलेटेड अनपेड डिव्हिडंड, म्हणजे अनपेड डिव्हिडंड त्यामध्ये ॲड ऑन होत नाही. रिडीमेबल अँड इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर. आता रिडीमेबलचा अर्थ होतो रिपेमेंट करणे. आता रिडीमेबल प्रेफरन्स शेअर रिपेड आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम. आता रिडीमेबल प्रेफरन्स शेअर जे असतात ते एका पिरियडनंतर परत केल्या जातात. त्यांना जे इन्व्हेस्टमेंट केली असते ती इन्व्हेस्टमेंट त्यांना परत दिली जाते. आणि इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स पेबल ओनली ऑन द वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. जेव्हा कंपनी बंद होते त्याच वेळी इरिडीमेबल प्रेफरन्स शेअरला रिपेमेंट केलं जातं. पण ॲज पर कंपनी लॉ आता इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर इश्यू नाही करत. सर्व प्रेफरन्स शेअर तर रिडीमेबलच असतात. कन्व्हर्टेबल अँड नॉन कन्व्हर्टेबल. कन्व्हर्टेबल म्हणजे एखाद्या इक्विटी शेअरमध्ये कन्व्हर्ट होणे. कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स कन्व्हर्टेड इंटू इक्विटी शेअर्स. आता काही प्रेफरन्स शेअर्स अशा प्रकारे इश्यू केले जातात की एका सर्टिन टाईम पिरियडनंतर ते इक्विटी शेअरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. आणि नॉन कन्व्हर्टेबल नॉट कन्व्हर्टेड इन इक्विटी शेअर म्हणजे काही बाकीचे जे नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर असतात ते कधीही इक्विटी शेअरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकत नाही. ओके. आता शेवटचा पार्ट ओन कॅपिटलमध्ये शेवटचा पार्ट बघण्याबरोबर रिटेन अर्निंग किंवा ह्याला म्हणतात फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिट. ओके. तुम्हाला कधी एक्झाममध्ये असं विचारतं फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिटचा विषयी शॉर्टमध्ये विचारतात, त्याच्यानंतर तो रिटेन अर्निंगविषयी विचारतो. रिटेन अर्निंग म्हणजे काय असतं, कंपनीचा जो प्रॉफिट होतो डिव्हिडंड पे केल्यानंतर जो प्रॉफिट असतो तो प्रॉफिटपैकी काही हिस्सा कंपनी आपल्या बाजूला काढून ठेवते. सेविंग्स असतात कंपनीच्या. तर इम्पॉर्टंट आता रिटेन अर्निंग करायला ठेवा इम्पॉर्टंट सोर्स टू फुलफिल द नीड ऑफ फायनान्शियल वर्किंग कॅपिटल अँड फिक्स कॅपिटल. तर रिटेन अर्निंगमध्ये जर कंपनी जो पैसा सेव्ह करते तो पैसा कंपनी कशासाठी इम्पॉर्टन्स होत आहे वर्किंग कॅपिटल किंवा
फिक्स कॅपिटल मशिनरी वगैरे विकत घेण्यासाठी ह्या पैशाचा उपयोग केला जातो. आफ्टर डिस्ट्रीब्युटिंग द डिव्हिडंड टू ऑल शेअरहोल्डर द फर्म रिटेन अ पार्ट ऑफ प्रॉफिट फॉर इटसेल्फ फॉर सेल्फ फायनान्सिंग. तर आता आपण बोलत होतो की सर्वांना डिव्हिडंड पे, प्रॉफिटमध्ये सर्वांना डिव्हिडंड पे केल्यानंतर जो पैसा होतो तेव्हा काही पार्ट कंपनी स्वतःच्या सेल्फ फायनान्सिंगसाठी बाजूला करून ठेवते, त्याला म्हणतात रिटेन अर्निंग. आता रिटेन अर्निंग कॅन यूज फॉर बायबॅक ऑफ शेअर अँड इश्यू ऑफ बोनस शेअर. रिटेन अर्निंग बायबॅक ऑफ शेअर, बायबॅक ऑफ शेअर म्हणजे कधी काय होतं, कंपनीने आपले जे शेअर असतात मार्केटमध्ये ते स्वतः विकत घेते, त्याला म्हणतात बायबॅक ऑफ शेअर. आणि इश्यू ऑफ बोनस शेअर, बोनस शेअर पण आपण म्हटलं कंपनी फ्री ऑफ कॉस्ट आपल्या एक्झिस्टिंग शेअर होल्डरला काही शेअर इश्यू करते. ह्या दोन्ही गोष्टीसाठी जो पैसा लागतो तो पैसा आपण रिटेन अर्निंगमधला पैसा यूज करू शकतो. तर या प्रकारे आपल्या सेकंड चॅप्टरचा फर्स्ट पार्ट ओन कॅपिटल हा पार्ट संपलेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याचा सेकंड पार्ट म्हणजे बॉरोड कॅपिटल म्हणजे कर्ज, कशा कशा कंपनी बाहेरून कर्ज काढून पैसा उभारू शकते ह्या संबंधी आपण बघणार आहोत. तर हा या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर बेल आयकनला पण क्लिक करा म्हणजे तुमच्याकडे लवकर नोटिफिकेशन येईल नेक्स्ट व्हिडिओचं. तर तोपर्यंत अभ्यास करा, शिकत राहा.